काम कर ते राहू दे बस कर त्या पाच्यात पाणी टाकून ते वर शिजा टाक पलीकडे कळा उकळून टाक रडायलीस का काय हो रे रडायला काय की रे बाबा 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 काय झालं हो वहिनी भाजी करायला आणि पाय रडायला भाजी करायला अगं तू काय करलीस हे शिजा टाकायला पलीकडे म्हणलं कोणतं हे ते ताबे आहे हजारे हाय पप्पा चला जेवाय चला ना तुमच्या नादाने मला बी खायला भेटून 2 घास चला ना ठेवतेस झाकून किती टाकलं पाण्यात बुडलं का दे आम्हाला वरचं चिकन खायला दोघं नवरा बायको खातात आपली पण मला भाजी सांगावं लागेल तुम्हाला सांगते ना भाजी बनवायची अरे अहो चंप्या आपलं पळी पळी चंप्या कुठे चंप्या ताय चंप्या आता माय ताय अय ताय काय अरे चला ना तुम्हाला लय झाला ऑर्डर टाकायचा आता लगे लय शिजलंय लयच गाळ झालंय तच पाहिजे लयच गाळ बस कर बस कर बस कर लयच गाळ ये ना गेले मला एक ठेव इथं खाली लयच गाळ झालंय त्याला सुरूजी टाकलं ते बंद केलंच नाही त्याला काय झालंय का शिजलंय मरणाचं काय झालं खाऊन बघ ना अहो भांडे कुठे गेले आपले भांडे दुरडी पलीकडून ठेव सगळे तुला काय करायचं कोणते भांडे पाहिजे तर हे मटर काढायला तिथं एक डबा टिफिनचा डब्यात बसते बसतंय काय पिटू काळजी दिसली का उसाची वरली तुला नाही बोलवलं तू तिकडे जा अरे 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 आई म्हणलं कोणची क्रीम लावायला मला बी सांगा तोंडात म्हणते ऊसाची उरची क्रीम मला नाही बोललं तर कसं ऐकू आलं तिला काम सांगितलं मग आपण त्याला नाही ऐकू तसलं आपण ऐकूच येत नाही ना नाही मला तर करायचं. टाक भाजी लवकर टाक नाही तर पुन्हा सांगणार नाही मी अहो लगेच लगेच उलट तशी तुला नाही तर लागलं पळायले पळायले असं म्हणजे अडकून बसायचं ते कितीच राडा केलाय रे ह्यो इतका राडा अरे असतो स्वयंपाक होता तर राडा असतोच बिगर राडा नाही तर काय चिकन काटा बनवून लावायची राडा आहे बरं ते जाऊ दे इथं गॅस पुसला नाही नीट गॅस पकडून काय करते चहा केला भाकरी केला सांडून गेला त्या फुफुटात किती बसलाय बरं पीठ आहे पीठ आहे ते हे इकडे 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 गॅसचे ते चालू गॅसच्या मागे व्हिडिओ बघा आपले व्हिडिओ म्हणते आपलं गॅस बघा म्हणते बघ ना. अबो अहो आम्ही काय तर स्वयंपाक शिल्लक. झाला की गॅस घासतात तुम्हाला काय माहिती अंधार पडतात मला द्या ना राव आता ती एकटं बोलूच राहिली आम्हाला. काय ताय आता मी सांगते तुम्हाला गेलो होती लाईटर गेलो फक्त मला एवढं शेंगदाणे कुठून द्या मी धुणं होते भांडे घासते झाडून काढते काय नाही, घासाला पाणी दे. कमला करा नाही मला तर लागेल झोपायला देऊन तू का नका माझ्या सासू मायला आपलं सासू मायला सासू मायला म्हणले बाई म्हणी ना सासूबाई सासू मायला सासूबाई. करू नये. ए बसल्या पुरी 15 दिवस काही एबीसीडी शिकत होता लेकरू कांदा टाकू आधी तेल भाजून ना शिकलो का नाही पण तेल टाकत तेल मी जसं सांगतो तशी भाजी कर तिकडे बघा तिकडे बघा तुमचं भांडणं रेसिपी सांगायची मी हा ते टाकायचं आधी पाणी टाकलं जमत नाही टाका अजून किती टाकलं ते लय मोठं.
तसं नाही. एक कॅटली मारताना आम्हाला ह्याला एक केटली नाही 4 पाळ्या 5 पाळ्या. गरम झालं ते कांदा टाका. गॅस बंद करा लवकर गरम होते नग मला माहिती होतं मी हात केला का ते वाढणार माझं मला समजा माहिती असतं ग्लीच करतोय मी तेच करून बसलोय इकडे तर माझ्याकडे मित्रांनो कधी असं बघितलं का सासू पुढे बसलेली आहे तुम्ही कधी तुमच्या बघितलं कधी झालं का सासू पुढे बसलेली आहे स्वयंपाक बनवायला चालू आहे आणि त्याच्यामध्ये लगेच मटण खाल्लंय असं हाताने आपण घेऊन स्वयंपाक करता करता सासू पुढे बसले कशी कातडे काढते आमच्यात तसं नाही आमच्यात फिरी आहे तिकडे बघा स्वयंपाक बनवता खायचं तो पॅटर्न वेगळा आहे. पॅटर्न काय बरोबर आहे टाका बरं असं आहे का असं सासू बसून भाजी सांगते काय का कुठं बघितलं सांगितलं नाही असं तुला भाजी कशी बनायची. मग ते मी म्हणायले ना नाही सांगितलं मग ते म्हणायले मित्रांनो मग तुम्हाला म्हणजे तुमचं म्हणणं आहे सास चांगली का हा नमी पांद्या पांद्या ताई ताई पाणी पाणी ताय पांद्या त्या 2 तांबे पांद्या 2 हातात उलताय मग ते पहिल्यांदा आणि आता जोडताच नाही जरा दुमकाट पेला द्या मला थोडं खरंच लागायला का हे मला लागलं बघा ताळ्या नाही लागलं बरोबर झालं टाकून पाणी होतं का फोडणी चांगली कडक बसू द्या तुम्ही टाकता पाणी डोळ डोळ भाजी करते तुला माहिती डोळ भाजी करते आम्ही दोन काहीच करायला लावू नका मला का का उड्या मारता येतात उड्या मारता येतात का होय मुडके उड्या मारतोय. एक अशी लाट टाकलं शंकर पाळ्या मग एक सापटी दुसरी लागू पण लागणार आता एक काम करते पिठी तेल किती खायला मिठाई ना ते हाय घेते ते पिठाचं घे. ते घ्या ना पीठ मागचं ओ वहिनी टाक. आणि ते कायचं पीठ आहे रेसिपी सांगणार आहे तो आहे ती बाजरीची पीठ आहे बाजरीची पीठ पहिले एकदा त्यामध्ये काय तरी मला हिवाळ्यात न भाजलं जमतंय का ओ शिट तेलात टाकायचं हिवाळ्यात काहीच वाटत नाही फक्त एकच गोष्ट मला हिवाळ्याची आहे बात काय वाटते हा राजू ठेव आहे हिवाळ्यात म्हणलं हा. बस सगळं भारी वाटत सगळं हिवा आल्याला बरं वाटतं फक्त हे होतंय म्हणून मला हिवाळ्यात तेल कसं होतं ऐ थांबा ऐ तू बोलू का बच्चे रेसिपी चालू आहे इकडे भाजी जाईन घे काढून घे ते हे घे जवळ. त्याला एक पीस खाऊन जावं काय म्हणजे मसाला डबा कुठे वाशी यायला लागला त्याचा वाशी यायला लागला त्याचा ते काय सोडू नको तू अहो लसूण कोथिंबीर ते कशाला टाकतात कुठून ठेवलं फिरून द्यायचं ते नसतं टाक रेसिपी सांगायला का काय टाकलं हो वहिनी तुम्ही सांगू नका कोणतं आणि ते कोण सांगणार मी सांगतो लसूण टाकलं टाकलं अद्रक कोथिंबीरची पेस्ट आहे हा हम्म, टाक बरं. मटण टाक अहो त्याच्यात चटणी पिटणी काहीच टाकायचं नाही टाक मटण सगळंच ऐ, काळी चटणी कुछ भी नहीं डालने का चुपेट हा आता ती हलवू द्या. असं असं हलव थोडंसं त्याला गणिताचे व्हिडिओ बघितलास का रे दोघं मित्र असते बघ लाकूड मोडा जाते भाजी पडतील म्हटलं शिजलंय ते डबल डबल करायला लागले की डबल फुकून देते दुसरं असते बघ एक. खा, फड. अंड फोड म्हणलं फड. ते समजे अंडे ते टाकतात टरकर बिरकर मीठ टाक म्हणलं मिठाचा पुढाच इकडे भाऊजी गरम मसाला गरम मसाला गरम कस काय राहिला थंडी चालू आहे ना टक, 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 टक. चौकट पांगून एका जागेवर टाकलं ते हे घे चटणी घे मसाला डब्याची कुठे मसाला डबा और मसाला डबा मी बाहेर बघितला होता राव चलत होता तिकडे चालला होता गावाकडे इकडे धरून आणायचं ना पुढे जाऊ कशाला दिलं तुम्ही रेसिपी तर चुकली तुमच्या दोघाला हा टोपणानं मार चटणी अयो मार तू आपण ना म्हण टॉपनं ना बघ भाऊ बघ हे टॉपनं मार नको उकळीन मार इकडं व्हायचं कोण घे बरं. फक्त मार त्यांना लागलं तर मग सांगितलं नाही
तू आपलं मला मार टाक चौकून टाक आता काहीच खरं नाही. बाई खाली गेली पलीकडे आली. तिकडं लव घे आग, या. घे आग. तिकडं लव. थोडीशी टाक. कमी हा ते उलटा वाटीच उलटा कमी वाटी उलटा अहो कमी टाका ना वहिनी चटणी खाता. काय गरज अरे आई आम्ही काम करून आलं तर काहीच टाकू नको काही. जास्त तिखट झालं खाऊ वाटत नाही. गॅस कमी करा आता थोडा. बंद झाला का कमी? आखी भरणी तरी उलटायची ना मग. अय, तुम्ही रेसिपी चुकू नका, तुम्ही शांत बसावे. बघा रेसिपी हे तुम्हाला सांगणार आहे त्यांनाच येत नाही काही नाही काय तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुमची भाजी करून खा. आणि तुम्ही कुठे जातात हॉटेलवर? अख्खा टाकायचे. हलवूच बघा. हलवा ना अजून ते काय हलवलं नाही 2 चमचे फिरविले तर थांब, थांब, राहू दे. एक दोन नाही मिनिटं काय फिरवा फिरवा ते हे कर. प्लेट फिरवा वहिनी फिरवा मी तुम्हाला सांगतो रेसिपी तुम्हाला काही ते भाजी तर पार्टी करा गेलो मला बोलावं कोणी, तुम्ही बोलावं. बघून फोडून खात्यात म्हण. कुठं जाणार? खरडा खरडा गॅस कमी केलाय का हां केलाय हां खरडा उलसक पाणी टाका चिटकाय लागले ते हां बस बस पाणी टाक 2 तांबे 2 नाही अगोदर थोडं टाका वहिनी. 2 तांबे टाक थोडं टाकलं. हलू. हॅलो आता गॅस फुल करू. करा आता काय अडचण नाही. त्याला ना त्याला विचारून करणार भाजी बिघडली तर तू ते बघायची बघा दोन्ही कोण वेळ काढले मी मला यायला काय. पाणी टाक राहू दे बस कर हा, आता काय करायचं भाऊजी? असंच खायला आता दे. आई म्हणते ते सांगा. बघा येत नाही हल्ला. हा? काय द्यायचं सगळं? त्यामध्ये तुम्हाला सांगतो 1 तांब्या होता भाजी आणि आपलं पाणी आणि 1 गिलास होता. एक तांबे भाजी वरती आणि दुसरी कोण. नाही नाही आपलं पाणी होता आणि गिलास होता आणि बघा कशी होती भाजी. एक तांब्या 2 तांब्या थोडीशी भाजी जरा हे होईल. जास्त करायची थोडी करायची जास्त करावं लागेल किती जण आहेत आपण. टाक 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 बस का? बस झालं. बघू दे मला एकदा भाजी हॅलो हॅलो टाक करावं लागते अजून थोडी टाका बस झालं तेवढं छान वाढू दे ना. पण पातळच झालं ती. आता बस झालं आता घट होते बघा थोडंसं ना. पाणी टाक अजून आणि थोडंसं शिजू दे बघ ते उरलेलं आहे का ते टाका वहिनी पाणी. टाक का पाय? बीट, बीट. नको हो. टाकू टाकू दे जास्त उरलं. वहिनी हे हालू नका आता हे टाका. हे पाणी. बस कर मीठ टाक थोडं मीठ थोडं टाक. थोडं मीठ टाकलं नाही म्हणत का नाही वहिनी खरं बोलायचं. टाकलं नाही मला माहिती आहे पण थोडं टाकणार तुला माहिती ना करडा म्हणून भाजी पहिली नाही. एक चमचे. बस झालं आता हलवू का नको? मगच ओळखीलं होतं बरं का मी काय सांगणार नव्हतं काय रेसिपी करणार आहे मी शेवटला बोलणार होतो पण काय आमच्या दिमागात राहत सगळं. काय दिमागात राहत तिथं थोडं टाक म्हणल्यावर पुन्हा ते आलं ध्यान. वाढवा चिरायचा म्हणजे मग ती ह्याची भाजी होती. राहणार मीठ मीठ शेवटला टाकायचं बरं का मीठ. हालायचं नाही. रेसिपी बघितली काय शेवटला मीठ टाकायचं. आता ती काल म्हणजे ती एकदा सांगितली पुन्हा डबल भाजी सांगणार नाही मी हो कळलं मला. शेंगदाणे बाजूला सांग काढून डबा सांग काय काय टाकले त्यात. अद्रक लसूण कोथिंबीर कांदा उभा चिरून पुन्हा पीठ भाजून तेल लय मीठ टाकायचं मीठ टाकायचं चटणी टाकायची ते मसाला काय नाव आहे त्याचं गरम गरम मसाला टाकायचा. गार टाकलेलं लय भारी इकडं होतं. घे आणि त्याच्यात ते शेंगदाणे टाकून ते ओढायचं थोडंसं झाकण ठेवून नाही तर नाटलं तरी भाजून. आता डाळीची रेसिपी सांगायची परत एक तुला recipe खटरला सांगणार, खटरला डबल मीठ नाही टाकायचं का सांगणार. नाही वहिनी एकदाच मी ध्यानात ठेवलं. शेवटला मीठ टाकायचं. ऐ मीठ वरून टाका येत आहे पण हे वरून टाकता येत नाही सगळं. हे मी नाही तुम्हाला काय माहिती नाही. मी नाही पुन्हा नाही चांगलं झालं की खायचं कळलं का? कमी करू का उल सध्या कमी कर ना. बस का? म्हणजे वहिनीला काहीच येत नाही ना होय आहे हा? वहिनीला काहीच येत नाही मग. येतं रे बाबा तिला बी पण जरा ती म्हणते आई माझ्या हाताला चव नसती मग कसं काय चव नसती मग काय होत आहे म्हणते माझ्या हातून लय मोठं सामान असते तुम्ही काहीच ना सामान टाकता मग काय शिकलेत ते अहो म्हणजे मला इतक्या माणसाचा अंदाज बसत नाही. आजच अंदाज बरं मग एकट्याची करा भाजी बघू कसली होती उद्याच्याला आणि नाही चांगली झाली
तर एकट्याची भाजी करायला लावायची. नाही चांगली झाली की तुम्हाला 13 नाम भांग पाडायला लावायचा. बघा तेरे नाम नसतो पाडी चिपी करीन पण तेरे नाम नाही पाडी. बरं आहे बा. चिपी करणार हो. शिकलीस का भाजी मग? हो आणि आपल्या फॅमिलीला काय सांगशील? रेसिपी काय तर रेसिपी नाही, काय विचारशील? माझी भाजी कशी आली सांगा म्हणून. हा म्हण म्हणून वाटत नाही. म्हण की म्या केलेली भाजी कशी आली, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्रायबर करा असं म्हण. नाही म्हणता येत नाही. आता ते शिकवले ती भाजी, ते आता हे बोलायचं ध्यानात नाही म्हणल्यावर तुला भाजी कशी ध्यानात राहील सांग बरं. काय काय डबल सांगा डबल. म्हणशील ना म्या केलेली भाजी कशी आली. हाय मित्रांनो, मी केलेली भाजी कशी आली? कशाची? चिकनची. जर चांगली आली असली तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्रायबर. सबस्क्रायबर करा. चला बाय बाय, भेटू पुढच्या भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.